चला मित्रांनो, आता आपण एरोमॅटिक हायड्रोकार्बनवर टेस्ट नंबर 3 पाहणार आहोत. आता या थर्ड टेस्ट मध्ये ही 10 क्वेश्चन्स आहे आणि प्रत्येक क्वेश्चन्सचा आन्सर आपण इथं समजून घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ 1,2-डायब्रोमोबेन्झीन आर पॉसिबल अकॉर्डिंग टू द किकुली. आता किकुलीच्या म्हणण्यानुसार 1,2-डायब्रोमोबेन्झीन मध्ये किती पॉसिबल आयसोमर्स पॉसिबल आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 2 आणि ऑप्शन डी आहे 4. बघा, तुम्ही जर 1,2-डायब्रोमोबेन्झीनचे स्ट्रक्चर काढले आपण तर पॉसिबल आयसोमर्स आपल्याला किती येतील. एकदा मी ब्रोमीन इथे घेतला आणि दुसरा ब्रोमीन इथे घेतला. दुसऱ्यांदा मी हा ब्रोमीन जर घेतो म्हटलं तर एक फिक्स ठेवू पहिल्या नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा आता मी थर्ड पोझिशन्सवर मांडणार आहोत. त्यानंतर मी तिसरा पॉसिबल आयसोमर्स ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. एक ब्रोमीन इथे घेतला आपण आणि एक 4th नंबरच्या पोझिशन्सवर येईल. आता इकडून जरी ड्रॉ केला तरी हे सेम येईल आणि इथे जरी ड्रॉ केला तरी हा सेम येईल. त्याच्यामुळे असे पॉसिबल किती आयसोमर्स तयार होतील, 3 आयसोमर्स तयार होतील. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी, हे याचं करेक्ट आन्सर येईल. त्याच्यामुळं अर्थो, मेटा आणि पॅरा आपण ज्याला म्हणत असतो, अर्थो, मेटा आणि पॅरा असे 3 पॉसिबल आयसोमर्स डायसबस्टिट्यूटेड बेन्झीनवर तयार होत असते. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर राहील याचं बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. बेन्झीनच्या विषयी यापैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. ऑप्शन ए आहे ऑल द 6 कार्बन ॲटम्स आर sp2 हायब्रिडाइज. 6 कार्बन ॲटम्स हे sp2 हायब्रिडाइज आहे. त्याच्यानंतर sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल ऑफ कार्बन कंबाइन्स विथ अनदर sp2 हायब्रिडाइज ऑर्बिट ऑफ कार्बन टू गिव्स कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड. तिसरं असं आहे की कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड इज ऑब्टेन बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड 1s हायब्रिड ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन्स. चूज द करेक्ट स्टेटमेंट. यापैकी करेक्ट स्टेटमेंट विचारलेला आहे. याआधी आन्सर सोडवण्याच्या आधी आपण प्रत्येक हा जो कार्बन ॲटम आहे तर या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन्स ड्रॉ करून पाहायचं आहे. इथे जर तुम्ही कार्बन ॲटमचे हायब्रिडायझेशन ड्रॉ केले तर प्रत्येक कार्बनवर एक पी ऑर्बिटल असते असं. आता हा जो पी ऑर्बिटल आपण इथे ड्रॉ करून दाखवले असेल तर प्रत्येकापाशी एक एक अनपेड इलेक्ट्रॉन असते. असे हायड्रोजन ॲटम सुद्धा असतात आणि हा जो हायड्रोजन ॲटम आहे, हा हायड्रोजन ॲटम या कार्बनची जी sp2 हायब्रिडाइज आहे आणि हे हायड्रोजनची 1s ऑर्बिटल, पण हे ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होऊन होत असते. बरोबर आहे, लॅटरल नाही. लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हटलं तर पाय बॉन्ड तयार होत असतात, त्याच्यामुळे लॅटरल ओव्हरलॅपिंग नाही होते. त्याच्यानंतर जो कार्बन कार्बन बॉन्ड तुम्हाला दिसते इथे, हा एक कार्बन ॲटम आहे आणि हा एक कार्बन ॲटम आहे. इथे या कार्बनची sp2 हे ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होऊन तयार होत असते. त्यानंतर हा एक सिग्मा बॉन्ड, म्हणजे हे सिग्मा बॉन्ड तयार होत असतात आणि प्रत्येक कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज असतो. तर त्यामुळं पहिलं स्टेटमेंटही करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंटही करेक्ट आहे, पण तिसऱ्या याच्यातनी हा जो लॅटरल ओव्हरलॅपिंग शब्द आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे, बी, आणि म्हणून याचा आपण करेक्ट आन्सर देणार आहोत बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. The carbon-carbon bond in benzene are determined by. ऑप्शन ए आहे एक्स-रे डिफ्रॅक्शन, ऑप्शन बी आहे गॅमा रेज स्कॅटरिंग, ऑप्शन सी आहे अल्फा रेज स्कॅटरिंग आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दीज. बघा, कार्बन कार्बन मध्ये ऑल दी बॉन्ड्स आर आयडेंटिकल. या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून आपण सांगितले होते की प्रत्येक कार्बन कार्बन मधल्या बॉन्ड लेंथ बेन्झीन मध्ये 1.39 अँगस्ट्रॉंग एवढी असते आणि त्याच्यामुळं हे सर्वच्या सर्व सारखेच बॉन्ड आहे. हे कोणत्या एक्सपेरिमेंटून माहिती झालेलं आहे, एक्स-रे डिफ्रॅक्शन्स. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन तसाच आहे. द एक्स-रे डिफ्रॅक्शन स्टडी ऑफ बेन्झीन रिव्हेल्स दॅट. एक्स-रे डिफ्रॅक्शन जे आहे बेन्झीनचं आपण जेव्हा स्टडी केलं त्याहून काय काय इन्फॉर्मेशन्स माहिती झाल्या. इट इज अ प्लेनर मॉलिक्यूल. बघा, त्याच्यानंतर कार्बन कार्बन बॉन्ड आर of the same order which is intermediate between the carbon carbon single bond and carbon carbon double bond. Third आहे benzene is reluctant
टुवर्ड द ऍडिशन्स रिएक्शन अंडर अ नॉर्मल कंडिशन्स. आणि फोर्थ आहे इट एक्सप्लेन द अनयुज्युअल बिहेवियर ऑफ बेन्झीन. बघा हे चारही स्टेटमेंट आपल्याला जे दिसतात ते करेक्ट स्टेटमेंट आहे अकॉर्डिंग टू द एक्स-रे डिफ्रॅक्शन्स. कारण विच ऑफ द अबव स्टेटमेंट आर ट्रू, याच्यापैकी ट्रू स्टेटमेंट विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ऑप्शन बी आहे सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ऑप्शन सी आहे फर्स्ट, थर्ड अँड फिफ्थ. डी आहे ऑल दी गिवन स्टेटमेंट आर ट्रू. हे एक्स-रे डिफ्रॅक्शन स्टडीनुसार जो बेन्झीन मॉलिक्यूल आहे तो प्लेनरही आहे. त्याच्यानंतर सिंगल आणि डबल बॉन्डच्या मधामध्ये याची बॉन्ड लेंथ आहे, हेही इंटरमिडिएट आहे असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे 1.39 अँगस्ट्रॉंग आहे, हेही करेक्ट आहे. त्याच्यानंतर बेन्झीन रिलक्टंट टुवर्ड द ऍडिशन्स रिएक्शन अंडर अ नॉर्मल कंडिशन्स. इव्हन याच्यात डबल बॉन्ड असून सुद्धा हे ऍडिशन रिएक्शन्स करत नाही नॉर्मल कंडिशन्स मध्ये. इट एक्सप्लेन द अनयुज्युअल बिहेवियर ऑफ बेन्झीन. डबल बॉन्ड असून सुद्धा तो सबस्टिट्यूशन रिएक्शन करतो असं अनयुज्युअल बिहेवियर दाखवतो. आणि म्हणून हे सर्व स्टेटमेंट करेक्ट असल्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे डी. आणि म्हणून आपण याचं करेक्ट आन्सर देणार आहोत डी. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन्स पहा. आता क्वेश्चन नंबर 5 पाहू. एनी रिंग सिस्टीम विल बी एरोमॅटिक इन नेचर इफ इट पजेसेस. त्यामध्ये जर हे खालील कॅरेक्टर असेल तर ती एरोमॅटिक असेल. एक पहिला आहे प्लेनॅरिटी, दुसरा आहे कम्प्लीट डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन इन द रिंग. थर्ड ऑप्शन आहे इट फॉलोज हकेल्स रूल. चूज द करेक्ट ऑप्शन्स. ऑप्शन पहिला आहे ओनली फर्स्ट अँड सेकंड. ऑप्शन बी आहे ओनली फर्स्ट अँड थर्ड. ऑप्शन सी आहे ओनली फर्स्ट अँड थर्ड. ऑप्शन डी आहे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. बघा, एनी रिंग सिस्टीम इज एरोमॅटिक इन नेचर इट पजेसेस. एखादी रिंग एरोमॅटिक असण्यासाठी सर्वांना माहिती आहे की एरोमॅटिक असण्यासाठी ती प्लेनर असणं आवश्यक आहे, म्हणजे पहिला पॉइंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं प्लेनॅरिटी तर असणं आवश्यक आहे, म्हणजे त्याच्यातनी sp2 किंवा sp हायब्रिडायझेशन असणं आवश्यक आहे. दुसरं कम्प्लीट डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन, हेही महत्वाचं आहे. आणि तिसरं त्यानं हकेल्स रूलही फॉलो केला पाहिजे, दॅट इज 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन. हा रूल जो आहे म्हणजे n इज इक्वल टू इंटिजर नंबर असतात 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. तर हे फॉलो केलं पाहिजे तरच तो कंपाऊंड एरोमॅटिक असेल. त्याच्यामुळे याच्यातलं करेक्ट ऑप्शन्स कोणता आहे? ऑल ऑफ दीज. हे तिन्ही स्टेटमेंट एखादा कंपाऊंड एरोमॅटिक सिस्टीम, रिंग सिस्टीम ही एरोमॅटिक असण्यासाठी हे तिन्ही कॅरेक्टर त्याच्यामध्ये असले पाहिजे, म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे डी. त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन्स पाहून राहिलो होता आपण. फिनॉल इज रिड्यूस टू रिकामी जागा बाय पासिंग द वेपर ओव्हर द हिटेड झिंक डस्ट. सर्व ऑप्शन ए आहे ट्युलिन, ऑप्शन बी आहे बेन्झीन, ऑप्शन सी आहे एनिलिन आणि ऑप्शन डी आहे फिनॉल. बघा, लक्षात ठेवायचं आहे की फिनॉल जर आपण एक घेतला तर फिनॉलचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. फिनॉलचं जर आपण बेन्झीन मध्ये कन्व्हर्शन्स करतो म्हटलं तर याची रिएक्शन्स कोणासोबत करायला लागते? झिंक डस्ट सोबत करायला लागते. आणि झिंक डस्ट सोबत जर केली तर झिंकचं कामच आहे रिडक्शन करणे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. आणि त्याच्यामुळे बेन्झीन तयार होऊन जाईल आणि प्लस ZNO निघून जाईल. अशा प्रकारे आपण बेन्झीन तयार करू शकतो. म्हणून रिकामी जागेत कोणता आन्सर येईल? बेन्झीन. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बेन्झीन. फिनॉल इज रिड्यूस टू बेन्झीन बाय पासिंग द वेपर ओव्हर द झिंक डस्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. 7 नंबरचा क्वेश्चन्स हाही प्रिपरेशन्स वर दिलेला आहे. बघा, 7 नंबरच्या क्वेश्चन्स मध्ये तुमच्या समोर आहे की सोडियम बेन्झोएट या फॉर्म्युल्याचं नाव आहे सोडियम बेन्झोएट. जर सोडियम बेन्झोएट घेतला आणि हा आहे सोडा लाईम, याच्यासोबत जर आपण रिएक्शन्स केली तर काय होत असते? याचं फंक्शन्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला ए विषयी माहिती दिलेली आहे, प्रॉडक्ट काय आहे ते ओळखा म्हणते. तर ऑप्शन ए आहे फिनॉल, ऑप्शन बी आहे सोडियम फिनॉक्साइड, ऑप्शन सी आहे बेन्झीन आणि ऑप्शन डी आहे फिनॉल. बघा, तर आपण इथे जे रिएक्शन्स करून राहिलो तर या रिएक्शन्स मध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे काय डिकार्बॉक्झिलेशन नावाची रिएक्शन आहे. डिकार्बॉक्झिलेशन कोणत्याही मेटल सॉल्ट ऑफ ऍसिडचं कसं होत असते? रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. आपण त्याच्यातून मेटल कार्बोनेट काढून टाकत असतो आणि त्या रिएक्शन्सला आपण काय म्हणत असतो? डिकार्बॉक्झिलेशन ऑफ मेटल सॉल्ट ऑफ ऍसिड. तर इथेही सुद्धा आपण हा वाला पार्ट याच्यातून Na2CO3 हा काढून टाकू आणि हा H इथे जाऊन ऍड होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मध्ये काय भेटणार आहे? बेन्झीन भेटून जाईल. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे सी.
आणि म्हणून आपण याचं करेक्ट आन्सर लिहिणार आहोत सी. आणि या रिएक्शनला आपण डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा IUPAC नेम ऑफ. या कंपाऊंडचा IUPAC नेम विचारला गेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की वरतं 7 मेंबर रिंग दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 6 आणि 7 मेंबर रिंग. बेन्झीनवर जर 6 किंवा 6 पेक्षा जास्त कार्बन जर अटॅच असेल तर बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूएंट म्हणून ऍक्ट होत असते. काय म्हणून ऍक्ट होत असते? सबस्टिट्यूएंट म्हणून ऍक्ट होत असते. आणि जेव्हा ते सबस्टिट्यूएंट म्हणून ऍक्ट होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? फिनिल. ठीक आहे, एवढी माहिती पाहिजे आपल्याला. आणि नंतर मग आपण आता ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए आहे 2 फिनिल हेप्टेन, ऑप्शन बी आहे 2 हेप्टिल बेन्झीन, ऑप्शन सी आहे 2 हेप्टिल फिनिल आणि ऑप्शन डी आहे क्युमिन. बघा, तर जेव्हा मी आता सांगितलं की बेन्झीनवर जर 6 किंवा 6 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असेल तर पॅरेंट कंपाऊंड कोण राहणार आहे? अल्केन. आणि बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट म्हणून आपण काय म्हणणार आहोत? फिनिल. तर ही कोणत्या पोझिशन्सला आहे? 2 नंबरला. म्हणून 2 फिनिल हेप्टेन हे याचं करेक्ट IUPAC नेम आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे ए. आणि म्हणून आपण याचं करेक्ट आन्सर देऊ ए. त्यानंतर बघा 9th नंबरचा क्वेश्चन. बेन्झीन इज ऑब्टेन बाय डिकार्बोक्सिलेशन ऑफ. ऑप्शन ए आहे फिनॉल, ऑप्शन बी आहे सोडियम बेन्झोएट, ऑप्शन सी आहे ॲनिलीन आणि ऑप्शन डी आहे ॲसिटिलीन. आताच आपण एक क्वेश्चन पाहिला की बेन्झीन जी तयार होते डिकार्बोक्सिलेशनचं कोणापासून तयार होतो? सोडियम बेन्झोएट पासून. तुम्ही जर सोडियम बेन्झोएटचा फॉर्म्युला काढला सोडियम बेन्झोएट आणि याची रिएक्शन जर सोडा लाईम सोबत केली, आताच आपण पाहिली ही रिएक्शन, आणि सोडा लाईम सोबत केली तर काय होत असते? डिकार्बोक्सिलेशन होत असते. Na2CO3 तिथून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटून जाईल? असा बेन्झीन हा बाय प्रोडक्ट भेटल प्लस Na2CO3 भेटल आणि बेन्झीन हे मेन प्रॉडक्ट भेटल. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे बी, सोडियम बेन्झोएट आपण यालाच म्हणत असतो आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बेन्झीन इज ऑब्टेन बाय substitution of C2H2 molecule, addition of 3 C2H2 molecule ॲसिटिलीन आहे, पॉलिमरायझेशन ऑफ 3 C2H2 molecule आणि कंडेन्सेशन ऑफ C2H2 molecule. सर्वांना माहिती आहे की ॲसिटिलीन आपण बेन्झीन जी तयार करत असतो तो काय करणार? पॉलिमरायझेशन करून तयार करत असतो. 3 ॲसिटिलीनचे मॉलिक्यूल इथे जर आपण घेतले असे आणि यांचं जर रेड हॉट आयर्न ट्यूब मध्ये हिटिंग केलं आपण, बरोबर आहे, तर यांचं पॉलिमरायझेशन होते. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, सायकलायझेशन ज्याला म्हणतो आपण. आणि आपल्याला असा CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH असं बेन्झीन मॉलिक्यूल तयार होईल. तर या रिएक्शन्सला आपण पॉलिमरायझेशन ऑफ ॲसिटिलीन म्हणत असतो. तर हे आपण ॲसिटिलीन पासून तयार करतो किंवा यालाच आपण IUPAC मध्ये इथाईन असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे याचं करेक्ट आन्सर राहणार आहे सी. तर असे हे क्वेश्चन्स होते, काही नॉमेनक्लेचर होतं, काही ह्याच्या प्रिपरेशन्स होते, यावर काही क्वेश्चन्स होते. तर ते सिम्पल क्वेश्चन्स आहे, 10 क्वेश्चन्स. एक टेस्ट तुम्ही अभ्यास करा. थोडं क्वेश्चन्स जसं जसं 10 क्वेश्चनचा पॅटर्न स्लोली कासवाच्या चालीनुसार आपण हे अभ्यास करू. आणि ऍक्च्युअली आपल्याला जो टार्गेट अचीव करायचा आहे की पहिले बेसिक कन्सेप्टवर फोकस करून नंतर मग हायर लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला याच्यातनी समजून घ्यायचे आहे.